नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो। शिक्षण सेवक मित्रांनो, आज शिक्षण सेवक रद्द संदर्भात कोल्हापूर उच्च न्यायालयात जी काही याचिकेची दुसरी सुनावणी झाली आहे, त्या सुनावणीत काय झालं, तसेच कोर्टासमोर सरकारने बाजू मांडताना अधिक वेळेची मागणी का केली। खरं तर आज आपल्याला अपेक्षा होती की काहीतरी ठोस निर्णय किंवा सरकार आपली बाजू मांडेल, परंतु तसं न होता सरकारने अधिक वेळ मागितला आहे। तो का मागितला आहे या संबंधित या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आज म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी शिक्षण सेवक योजनेसंदर्भात दुसरी सुनावणी कोल्हापूर उच्च न्यायालयात पूर्ण झाली। त्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी अशी भूमिका मांडली की शिक्षण सेवक ही योजना व्यापक आहे आणि राज्याच्या धोरणात्मक निर्णयाशी निगडीत असल्यामुळे यावरती सरकारमार्फत सरकारचे ज्येष्ठ सरकारी वकील ही भूमिका मांडतील, त्यामुळे अधिकचा वेळ हा दिला गेला पाहिजे अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। त्यावरती न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केले की पुढील 2 आठवड्यामध्ये सरकारने कोर्टात उत्तर दाखल करावा। जी काय आपण शिक्षण सेवक रद्द संदर्भात याचिका दाखल केली आहे आणि त्यात आपली मागणी आहे की समान काम समान वेतन यानुसार पूर्ण वेतन मिळालं पाहिजे। जॉईनिंगच्या पहिल्या दिवसापासून सर्व शिक्षण सेवकांना फरक मिळाला पाहिजे। हे ज्या काय आपल्या मागण्या आहेत त्या मागण्यावरती उत्तर आता 12 मार्चपर्यंत दाखल करायला सांगितलं आहे। म्हणजेच मित्रांनो, आपल्या याचिकेची पुढील सुनावणी ही 12 मार्च रोजी असणार आहे। मित्रांनो, सरकारनं अधिक वेळ मागितला आहे, परंतु यात निश्चितच काही शक्यता आहेत। त्यातल्या काही शक्यता आपण पाहणार आहोत। तर पहिली शक्यता अशी असू शकते की मित्रांनो, सरकारला काहीतरी मधला मार्ग जर काढायचा असेल तर त्यासाठी आकडेवारी गोळा करावं लागणार आहे की किती निधी लागेल, किंवा जर का शिक्षण सेवक कालावधी कमी करायचा असेल किंवा रद्द करायचा असेल तर किती आर्थिक बोजा सरकारवर पडणार आहे याचा एक अंदाज घेण्यासाठी सरकारला निश्चितच वेळ लागणार आहे। दुसरी शक्यता अशी आहे की शिक्षण सेवक, आपणास माहिती की मोठा विषय आहे, त्यासाठी अर्थ विभागाची परवानगी घ्यावी लागेल, नियोजन विभागाची असेल, शिक्षण खात्याचे, या तिन्ही खात्याचं समन्वय करून त्यांना उत्तर दाखल करायचं आहे। त्यामुळे त्यांनी अधिक वेळ हा मागितला असावा। निश्चितच यापेक्षा वेगळीही शक्यता असू शकते, परंतु येत्या काळात म्हणजेच 12 मार्च रोजी सरकारला न्यायालयात उत्तर दाखल करायचं आहे आणि निश्चितच यावेळेस न्यायालयाने शिक्षण सेवक संदर्भात एक पॉझिटिव्ह गोष्ट निर्देशित केली आहे की सरकारला त्या ठिकाणी स्पष्ट निर्देश दिले आहेत की 12 मार्चपर्यंत तुम्ही उत्तर दाखल करा। न्यायालयालाही या विषयाचं गांभीर्य कळालं आहे, त्यामुळे आपण जी काही याचिका दाखल केली आहे ती योग्य मार्गावर सुरू आहे आणि आपण म्हणजे पवित्र पोर्टल कृती समितीच्या माध्यमातून याचिका आणि याचिकेसंबंधित जी काही पाठपुरावा करायचा आहे तो योग्य वेळी योग्य ठिकाणी करत आहोत। आता 12 मार्च हे आपलं पुढचं लक्ष असेल, त्या दिवशी काय होतं याकडे सर्वांचंच लक्ष आहे। निश्चितच आपणास सर्वांना एक भीती आहे की तारीखी पे तारीख असं होईल का। तर मित्रांनो, अशी आशा आहे की असं न होता लवकर निकाल लागेल, आणि ही आशाही ठेवणं चुकीचं आहे की आपली जी काय आज दुसरी सुनावणी पूर्ण झाली त्या सुनावणीत अंतिम निकाल येणं ही आशा ठेवणं, किंवा असं होत नसतं मित्रांनो। त्यावर काही सुनावण्या होत असतात, निश्चितच जास्त सुनावण्या होणार नाहीत यासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत आपल्या वकिलाच्या माध्यमातून। परंतु जी काय आज आपली सुनावणी झाली त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, धक्काही नाही आणि दिलासाही नाही असा निर्णय शासनाचा आला आहे। कारण 12 मार्च ही खूप दूरची तारीख न्यायालयाने दिली नाही, ती एक सकारात्मक बाजू आपल्या म्हणू शकतो। मित्रांनो, समाज माध्यमावर जे काही मेसेज व्हायरल होत होते की शिक्षण सेवक योजनेसंदर्भात, त्याचं वास्तव किंवा सत्य आज तुम्हाला समजलंच असेल। त्यामुळे अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा। आपणास या याचिकेबद्दल काय वाटतं हे निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवक बांधवांपर्यंत शेअर करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, ती निश्चितच जॉईन करा, कारण आपण त्यावरती वेगवेगळ्या उच्च न्यायालयाचे निकाल हे टाकत असतो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवकापर्यंत पुन्हा शेअर करा आणि शिक्षण सारथी या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती आपण अधिकृत आणि विश्वसनीय माहिती पाहत असतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद।